नॉक्टर्नल इन्युरेसिस म्हणजे रात्री अंथरुणामध्ये लघवी करणे, म्हणजे ॲटोमॅटिक लघवी होऊन जाते, त्या व्यक्तीला समजत पण नाही. यालाच आपण बेडवेटिंग किंवा नॉक्टर्नल इन्युरेसिस म्हणतो. तर हॅलो, मी डॉक्टर सारिका. तर आज आपण नॉक्टर्नल इन्युरेसिसबद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत, त्याचे कॉजेस बघणार आहोत आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंटसुद्धा पाहणार आहोत. तर याचे वेगवेगळे कॉजेस असू शकतात. तर बेड वेटिंग हा प्रॉब्लेम शक्यतो लहान बच्चूंमध्ये असतो. टिल 7 पर्यंत बच्चू अंथरुणामध्ये लघवी करू शकतात. बट जर हा प्रॉब्लेम कंटिन्यू झाला तर नक्कीच त्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तर कॉजेस पाहिले तर ब्लड शुगर, जर बच्चूमध्ये जन्मतः शुगर असेल त्याला जुवेनाईल डायबिटीज असं सुद्धा आपण म्हणू शकतो. युरिनरी ट्रॅकमध्ये ब्लॉकेज असेल म्हणजे किडनी स्टोन असेल किंवा ब्लॅडर स्टोन असेल, हे प्रकार असतील तरीसुद्धा. ब्लॅडर प्रॉब्लेम असेल म्हणजे ब्लॅडरची जर स्मॉल कॅपॅसिटी असेल युरिनसाठी किंवा ओव्हर ॲक्टिव्ह नर्व्ज असतील आणि डायबिटीज असेल. जेंट्समध्ये म्हटलं तर इनलार्ज प्रोस्टेट असेल. कधी कधी मेडिकेशन साईड इफेक्टसुद्धा असू शकतात. न्यूरोलॉजिकल साईड इफेक्टसुद्धा असू शकतात. काही पेशंटला नॉक्टर्नल स्लीप ॲपने हा डिसीज असेल तर. आणि लास्ट म्हटलं तर UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल तर हे झाले याचे कॉजेस. यामुळे बेडवेटिंग किंवा नॉक्टर्नल इन्युरेसिस हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आपण यावर काय ट्रीटमेंट देऊ शकतो, तर एक उपाय म्हणून लहान बच्चूंना झोपायला जायच्या अगोदर लघवीला जाण्याची सल्ले आपण द्यायला पाहिजे. झोपण्याच्या अगोदर पाणी न पिणे हा सुद्धा सल्ला आपण बच्चूंना दिला पाहिजे. बाकीचे हे जे प्रॉब्लेम आहेत हे आपण सॉर्ट आउट केले पाहिजे, किडनी स्टोन, UTI वगैरे. आणि तरीसुद्धा ऑलमोस्ट सगळं नॉर्मल असेल आणि तरीसुद्धा बेडवेटिंग होत असेल तर आता यावर आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहूया. तर होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत जसं तुम्हाला माहीतच आहे. बट मी आज काही तुम्हाला मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे. तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर इनोकाइन. तर ह्या टॅब आहेत. तर 3 टॅब 3 वेळा पेशंटला म्हणजे बच्चूंना आपल्याला द्यायचं आहे. तर त्याचे जे पथ्य आहेत बिफोर, आफ्टर आणि ड्युरिंग. बिफोर हाफ आवर, आफ्टर हाफ आवर आपल्याला पेशंटला काही द्यायचं नाही आहे, फक्त मेडिसिन द्यायचं आहे. आणि दुसरं म्हटलं तर इक्विसेटम H मदर टिंचर आहे. 10 थेंब आपण पेशंटला 2 वेळा 20 ml पाण्यामध्ये देऊ शकतो. तर यानं खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. बेडवेटिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. तर तुम्हाला असेच वेगवेगळे होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवर पाहायचं असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.